देवाच्या दारी चोरी, पोलिसांच्या जाळ्यात चोर, अवघ्या 24 तासात गुन्ह्याचा उलगडा। राधानगरी तालुक्यातील कसबा तळे येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातून चोरीस गेलेल्या चांदीच्या गणपतीच्या 2 मूर्तींच्या चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या एका दिवसात छडा लावत 2 आरोपींना अटक केली। आरोपींकडून चोरीस गेलेल्या दोन्ही चांदीच्या मूर्तींसह 2 स्प्लेंडर मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम 10 जून 2026 रोजी सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कसबा तळे येथील श्री संत गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्याचा लोखंडी दरवाजा उचकटून आतमध्ये प्रवेश केला। त्यानंतर संगमरवरी मूर्तीसमोर ठेवलेल्या चांदीच्या 2 गणपतीच्या मूर्ती चोरून नेल्या। या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली। पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला। दरम्यान पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संदीप आनंदा जांभळे राहणार बहिरी राधानगरी वय वर्ष 35 सध्या बापूराव नगर कोल्हापूर आणि मंगेश भिकाजी कुराडे वय वर्ष 39 राहणार कळंबा तालुका करवीर यांनी ही चोरी केल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार 12 जून रोजी कळंबा परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून सुमारे 345 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या 2 गणपती मूर्ती स्प्लेंडर प्लस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तपासादरम्यान आरोपींकडून राधानगरी व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतर चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।